मराठी महापौर झालाच पाहिजे. आजच्या मोर्चा संदर्भात मराठी एकीकरण समिती अध्यक्ष गोवर्धन देशमुख आणि पदाधिकारी यांना पोलिसांकडून नोटीस. लोकशाहीने आंदोलन मोर्चा करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे मागच्यावेळी सारखे पोलिसांनी यावेळी दडपशाही वापरू नये इतकीच विनंती. अमराठी गुजराती महापौर का यावर फडणवीस साहेब यांनी मेहताला आदेश देऊन मराठीच महापौर केला पाहिजे. आम्ही आता आंदोलन मागे घ्यायला तयार आहोत, असे मत देशमुखांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते की महापौर मराठीच होईल. मग आता हे चित्र का? पासून आपण संघर्ष केला होता, त्यासाठी 107 हुतात्म्यांची आहुती दिली गेली आणि मराठी म्हणून एक भाषिक राज्य स्थापन झालं. आज हे लोक या महाराष्ट्रामध्ये येऊन, म्हणजे खरं तर हे व्यवसाय नोकरीसाठी आले होते, परंतु आज पैसा कमवून यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि राजकीय आक्रमण केलं. आज कुठेतरी सत्तेच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती यांना घराणेशाही चालवायची आहे आणि या मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती डिंपल मेहतासारखे अमराठी महापौर बसवायचे आहेत. या डिंपल मेहता त्याच महापौर आहेत ज्यांना आपला भारत देश स्वतंत्र कधी झाला हे माहिती नाही आहे. आपण जर समाज माध्यमावरती आणि बातम्यामध्ये पाहिलं असेल, यांनी सांगितलं होतं की आपला देश 1997 रोजी स्थापन झाला. यांना मराठीचा माहीत नाही, यांना राज्याचा पहिला मुख्यमंत्री कोण माहिती नाही. अशा या महापौर या मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती का, असा प्रश्न आम्ही केला. जवळपास 45 ते 46 मराठी नगरसेवक या महापालिकेत निवडून आले आहेत आणि त्यामध्ये अनेक मराठी महिला या 2 ते 3 टर्म निवडून आलेल्या आहेत. त्यांच्यापैकी मराठी महापौर म्हणून का नेमणूक केली नाही, असा प्रश्न आम्ही विचारतोय. म्हणून आता मी निघालोय मोर्चाच्या दिशेने. आपण देखील तिकडे लवकरात लवकर पोहोचावं. जय महाराष्ट्र, जय मराठी. पोलिसांनी गाड्या उभा केल्या, लोकांना यायला रस्ता ठेवला नाही. भाईंदर पश्चिमेकडून लोक येत आहेत, भाईंदर पूर्वेकडून लोक येत आहेत. पोलिसांनी ही दडपशाही सुरू केली आहे. कोणाला घाबरताय? इथे लोक 10 वाजता आले, तेवढ्याच लोक इथे कोंडून ठेवल्यात. बाकीच्या लोकांना देखील आंदोलनात सामील होऊ दिलं नाहीये. यांना भीती कशाची आहे? हो, आज तिकडे अमराठी महापौर बसलाय. या राज्यामध्ये अमराठी महापौर बसवणं किती मोठी गोष्ट आहे, एक दुर्दैवी आहे आणि आम्ही याचा निषेध करतो. हे आंदोलन आज सुरू झालंय, मात्र याचा निषेध वेळोवेळी होत राहणार आणि अजून उग्र आंदोलन होणार आहे. पोलिसांना आम्ही यावेळेस सूचना देऊन आंदोलन केलं, यापुढे पोलिसांना सूचना देऊन आंदोलन करणार नाही, एवढं मात्र नक्की. पोलिसांचा वापर दरवेळी वारंवार ह्या केला जातो. गेल्या वेळी ही मोर्चामध्ये केला, त्याच्यामुळे मोर्चा उग्र झाला. आता ही उग्र होण्याची वेळ होती. दरवेळी आपल्या मराठी बांधवांसाठी, मराठी लढा देण्यासाठी मराठी पोलिसांना नेहमी भिंत उभी करतात. त्याच्याबद्दल काय म्हणतात? पोलिसांना आदेश दिले जातात. हे मंत्री जे मराठी आडनाव लावून फिरतात ना, हे आदेश देतात तिकडे बसून. पोलिसांना बिचाऱ्यांना त्यांचं काम करावं लागतं आणि संघर्ष मात्र आमच्या दोघात होतो. आज एवढी झटापट झाली, अक्षरशः मला खाली पाडलं गेलं. म्हणजे पोलिसांना आम्ही धक्काबुक्की करायची का? आज त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करायची का? मोर्चा होऊ द्यायचा नाहीये तुम्हाला, याचं कारण काय? छटपूजेसारखे रस्ते जाम करता तुम्ही, बाहेरच्या राज्यातल्या लोकांचे कार्यक्रम रस्ते जाम करता, अनेक मोर्चे या महानगरपालिकेवर होतात. तुम्हाला मराठी माणसाची एवढी भीती कशामुळे? मराठी मोर्चा का नकोय? मराठी महापौर व्हायला ही मागणी जनसामान्याची आहे ना. नगरसेवक तुम्हाला लोकांनी निवडून दिलेत, त्या नगरसेवकाने ठरवायचा असतो महापौर, आमदारांनी नाही. आमदारांनी ठरवलंय घराचं. एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जातोय, जे महाराष्ट्र म्हणून राज्यगीत आपलं दिलं जात आहे, पण ह्यात मराठी माणसाची गळचेपी होते. त्याच्याबद्दल काय सांगतात? दुर्दैव आहे हे, खरंच दुर्दैव आहे. आम्हाला आता प्रत्यय येतोय की दुसरा मोरारजी इकडे उभा राहिलाय, तो माननीय मुख्यमंत्र्याचं पण ऐकत नाहीये. तुम्हाला जर सगळ्या लोकांना माहिती असेल की माननीय मुख्यमंत्री फडणवीस बोलले होते की आम्ही मराठी हिंदूच महापौर करू, कारण या राज्यामध्ये मराठी अस्तित्व टिकलं पाहिजे, मराठी ओळख टिकली पाहिजे. परंतु आज काय झालं? नरेंद्र मेहतांनी आदेश पालन केलं नाही आणि घरामध्ये त्यांच्या वहिनीला महापौर केलंय. हे मराठी माणसाच्या नाकावर टिचून केलंय. जनमत मात्र मराठी माणसासोबत होतं. 5,60,000 मराठी मतदान या शहरामध्ये झालं. 78 पैकी 46 मराठी नगरसेवक निवडून दिले. त्यांनी स्वतःने जरी उठाव करून महापौर निवडला असता तरी मराठी महापौर निवडत होता. पण नरेंद्र मेहताचे सगळे फुकट आहेत. हे त्यांनी एक सगळ्यांना सही धारक करून ठेवलेला आहे. जो नरेंद्र मेहता सांगेल, जो एकाधिकारशाही गाजवेल, हुकुमशाही गाजवेल, तसंच हे सगळे वागतात. तुम्हाला नरेंद्र मेहताचं ऐकायला लोकांनी नगरसेवक केलेलं नाहीये, एवढं मात्र लक्षात घ्या. तुमच्यासाठी भांडतोय. या 7 महिला भगिनी आमच्या मराठी नगरसेविका, त्यांच्या हक्कासाठी आम्ही भांडतोय. तुम्ही तिथे प्रथम नागरिक म्हणून, पीठासीन अधिकारी म्हणून बसणार आहेत, त्यासाठी आम्ही भांडतोय. हा लढा सुरू राहील. 35 पेक्षा जास्त मराठी 46 मराठी नगरसेवक 46 आहे. त्यांच्यातनं 46 नगरसेवक निवडता.
तुम्ही आता तिथे जाता आहेत आणि आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितलं हे जे आंदोलन आहे हे राजकीय प्रेरित आहे. काय सांगाल या संपूर्ण गोष्टीवर? मला खरं तर हास्यास्पद वाटतंय. म्हणजे एकीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा आमचे माननीय मंत्री महोदय हे म्हणतात की मी भाजपसोबत काम करतो, एकीकडे भाजप म्हणतात की आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. अहो आम्हाला ठरवू दे आम्ही कोणत्यासोबत काम करतो. मी या मराठी मातीचा भूमिपुत्र आहे. माझ्या धामण्यामध्ये मराठी रक्त वाहतंय आणि माझं या मराठीसाठी जीव द्यायला पण मी तयार आहे. तुम्ही जे राजकीय लोक आहात ना, तुम्ही हे राजकारण करत बसा आणि हे शहर आपल्या हातातून निघून जातात त्याचं मात्र तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. माननीय प्रताप सरनाईकावरती चिखलफेक या नरेंद्र मेहताने केली त्यावेळेस त्यांनी ब्र शब्द नाही काढला. हे गोळे आणि मांजरेकर तिथे शांत बसले होते. निवडणुका लढवायला तुम्हाला झा पाहिजे, शर्मा पाहिजे, सिंग पाहिजे, परंतु मराठी माणसावरती आरोप करायला तुम्हाला मात्र मांजरेकर आणि गोळे लागतात. अहो तुम्ही काय आरोप करता या गोवर्धन देशमुखावरती जो साध्या चपलीवरती फिरतोय? तुम्ही म्हणता की मी रसद पुरवतो. अहो तुमच्याकडे पुरावे आहेत का? खरं तर मी तुमच्यावरती मानहानीचा दावा दाखल करणार आहे, परंतु तुम्ही आमचे सहकारी आहेत म्हणून मी सोडून देतोय. प्रश्न असा आहे की आजचा हा महापौराचा विषय फार मोठा आहे. मराठी महापौर झाला पाहिजे आणि मराठी महापौर जर नरेंद्र मेहता करत नसेल तर दुसरा मोरारजी म्हणून आम्ही त्याला घोषित करतोय. अहो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, 107 हुतात्मे गेले. झाले कशासाठी संयुक्त महाराष्ट्र? एक भाषिक राज्य म्हणून झालं ना. मग तुम्ही आज काय करताय? तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पॉवर आहे म्हणून तुम्ही हे नाटकं करतायत का? सहन करणार नाही. मोर्चा होणार. मी मोर्चाच्या दिशेने पोहोचतोय आणि आता हा महापौर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपण भर सभेत सांगितलं होतं की हिंदूच आणि तो मराठीच महापौर होईल. मग आता काय झालं मीरा भाईंदरमध्ये? नरेंद्र मेहता तुमचं ऐकत नाही आहे का? हा मीरा भाईंदरमध्ये घराणेशाही का चालवतोय? दरवेळेस डिंपल मेहता का हवी आहे? 7 मराठी नगरसेविका या आमच्या भूमिपुत्र आहेत ज्या अनेक वेळा निवडून आल्या आहेत. का नाही त्यांना तुम्ही महापौर करत? हा प्रश्न आमचा आहे आणि हाच प्रश्न आम्ही विचारायला आता त्या ठिकाणी पोहोचतोय. काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की मतदान नगरसेवक करणार आहे, तर 37 मराठी नगरसेवक भाजपाचे आहेत. त्यांच्याशी आपलं काय बोलणं झालं आहे का? मला खंत वाटते आहे साहेब की मराठी माणसासाठी आम्ही भांडतोय तर मराठी नगरसेवकांनी आमच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं. आज ध्रुव किशोर पाटील हे उपमहापौर झाले. सर्वात प्रथम मी ध्रुव किशोर पाटीलचं नाव घेणारा व्यक्ती आहे. आज ध्रुव किशोर पाटीलला या ठिकाणी उपमहापौर केलं, अन्यथा सिंग किंवा शर्मा किंवा पांडे किंवा कोणीही उपमहापौर झालं असतं. परंतु आज मराठी महापौराची लढाई आम्ही लढतोय तर तुम्ही सर्वांनी आमच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. ह्या सभागृहामध्ये तुम्ही उठाव केला पाहिजे. 46 मराठी नगरसेवक आहेत आणि सोबत शिवसेनेचे आणि काँग्रेसचे लोक घेऊन तुम्ही मराठी महापौर केला पाहिजे. परंतु आमचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आता या नरेंद्र मेहताला फोन करावा आणि याला सांगावं की तू बाबा हे शहरामध्ये काय वातावरण बिघडवत आहे. या राज्यामध्ये तुम्हाला दुसरा संयुक्त महाराष्ट्र लढा उभा करायचा आहे. मराठी माणूस पेटून उठलेला आहे, जीव द्यायला तयार झाला आहे, तर मराठी महापौर झाला पाहिजे म्हणून तू मराठी महापौर व्यक्तीचा अर्ज भरला पाहिजे आणि मराठी महापौराचं निवडणूक त्या ठिकाणी आज गेली पाहिजे.